नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिल आणि माझ्यासोबत आहे मी श्रुती राहुल। अत्यंत महत्त्वाची घडामोड महायुतीच्या मंत्र्यांचा थोड्याच वेळात शपथविधी सोहळा असणार आहे। तर काही वेळातच आता नागपूरमध्ये हा शपथविधी सोहळा सुरू होणार आहे। राजभवनातील स्टेजवर मंत्र्यांसाठी 39 खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत। 39 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे। तर भाजपचे 19, शिवसेनेचे 11 आणि अजितदादा गटाचे 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। तर नागपुरात उद्यापासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं। त्याच्या पूर्वसंध्येला हा शपथविधी सोहळा नागपुरात होतोय। जवळपास 91 नंतर पहिल्यांदाच नागपूरमध्ये हा शपथविधी सोहळा होतोय। त्यामुळे नागपूरकरांमध्ये अत्यंत उत्साह आहेच। मात्र आता या सोहळ्यासाठी एक एक करून नेते पोहोचण्यास सुरुवात झाली आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडे। गजानन, देवेंद्र फडणवीस 3.0 सरकारचा हा मंत्रिमंडळ विस्तार होतोय। आता नेमकी काय दृश्य आहेत? नेते आता पोहोचलेत का? पुढच्या काही मिनिटांमध्ये खरं तर हा सोहळा सुरू होणार आहे। नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा पोहोचणार। आपण बघू शकतो या ठिकाणी सगळे प्रमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत, ज्यांना शपथ घ्यायची आहे। 39ही आमदार म्हणजे आता मंत्री होणार ते या ठिकाणी पोहोचलेले आपण दृश्य आपण बघू शकतो आणि जे निमंत्रित होते ते आपण या ठिकाणी बघू शकतो। दुसरे महत्त्वाचं म्हणजे जे मंत्री या ठिकाणी शपथ घेणार आहेत, मंत्रिपदाची शपथ घेणार आहे, त्यांचा परिवार सुद्धा या ठिकाणी आलेला आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा परिवार या ठिकाणी आलेला आहे, मोरारजी देसाई यांचा परिवार आहे, चंद्रकांतदादा पाटील यांचा परिवार सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आणि तयारी पूर्ण झालेली आहे। पुढच्या काही क्षणामध्ये हा शपथविधी सोहळा या ठिकाणी होणार आहेत। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1991 नंतर हा ऐतिहासिक शपथविधी सोहळा होतोय, कारण की नागपूरचे भूमिपुत्र मुख्यमंत्री आहे आणि त्यांच्या नेतृत्वात हे सरकार चालणार। शंभूराजे देसाई यांचे चिरंजीव आपल्या सोबत आहे। काय सांगणार, आज तुमचे वडील पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेते? खूप आनंद होत आहे। परत एकदा मंत्रिमंडळात त्यांचं स्थान झालेलं आहे, कॅबिनेट मंत्री म्हणून ते शपथ घेत आहेत आणि अतिशय आनंदाचा क्षण आहे हा माझ्यासाठीच, पूर्ण पाटण तालुक्यासाठी, सातारा जिल्ह्यासाठी आनंदाचा क्षण आहे। नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी